हॅलो. तर हा माझा पहिला मिनी ब्लॉग. आम्ही निघालो कुलदेवीच्या दर्शनाला. शनिवार असल्यामुळे मारुतीरायाचं आणि शनिदेवाचं दर्शन घेतलं. तिथेच एक कार्यक्रम आहे असं कळालं. तिथे दक्षिणा दिली आणि आम्ही पुढे निघालो. सकाळी लवकर उठल्यामुळे बनीला झोप आली आणि वाटेतच तो झोपला. तिथे माळशेट घाटामध्ये माकडं दिसली, पण बनी त्यावेळी झोपलेला होता. तर आम्ही पोहोचलो निमगावच्या खंडोबाला. मी सगळे टाक तामणामध्ये काढून घेतली आणि आम्ही निघालो. खूप जास्त ऊन होतं, पण दर्शन छान झालं. तिथे आम्ही भंडारा आणि खोबरं घेतलं, देव भेटवले आणि तिथेच तळी भंडार देखील करून घेतला. तळी भंडार पण छान झाला. बनीला आवडतं काम आहे तळी भंडार करणं, तो मस्त छान करतो. तिथेच आम्ही दक्षिणा दिली आणि आम्ही निघालो कनेरसरच्या यमेआई देवीला. तिथे पोचलो. तिथेही अगदी छान जवळून दर्शन झालं. बनीला घंटी वाजवायची, ती बनीने बाबांकडून घंटी वाजवून घेतली आणि पुढे एक मोठी स्टेप होती, त्याला उतरता येत नव्हतं. आम्ही त्याची गंमत बघत होतो, पण तरी देखील तो छान उतरला आणि देवीचं असं जवळून दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही विचार केला की आलोच आहे तर गावी भेट देऊन जाऊया, सगळ्यांना भेटूया. तिथे भेटलो आणि बनीला दाखवायचंही होतं की गावचं वातावरण कसं असतं. तिथे बनीने छान सगळं बघितलं आणि तोही खुश झाला. गावाहून येताना सगळ्यांनी असा छान वानोळा दिला. फ्रेश धान्य आणि फ्रेश भाजीपाला बघून खूप छान वाटलं. रात्री 2 वाजता पोचलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अशी कांदे साफ करायला घेतले. तर असा आमचा छानसा दिवस संपला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.